डागा शासकीय स्त्री रुग्णालय नागपूर हे रुग्णालय महिलांसाठी समर्पित असल्यानं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण या रुग्णालयाविषयी थोडक्यात आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी हर्षा रोडकर। संवाद मीडिया #जनमनाचा संवाद या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत। दरवर्षी होणाऱ्या प्रसूतीच्या संख्येत विदर्भात सर्वाधिक आणि राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे असलेले डागा शासकीय स्त्री रुग्णालय नागपूर हे मध्य भारतातील एक प्रमुख शासकीय स्त्री व बाल रुग्णालय आहे। हे रुग्णालय महिला आणि बालकांसाठी समर्पित आहे। या ठिकाणी महिलांच्या आरोग्यासाठी विविध सेवा पुरविल्या जातात। या रुग्णालयात दरवर्षी सरासरी 20 ते 25 हजार प्रसूती होत असतात, ज्यामुळे हे रुग्णालय प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांसाठी एक महत्त्वाचं केंद्र बनलं आहे। उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा, आधुनिक सुविधा आणि अनुभवी डॉक्टर्स तसंच नर्सिंग स्टाफ या ठिकाणी उपलब्ध आहेत। हे रुग्णालय नागपूर शहरातील महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते। या संदर्भातीलच पाहूया विशेष रिपोर्ट। नागपूर येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय हे महिला आणि बालकांसाठी समर्पित एक प्रमुख रुग्णालय आहे। हे रुग्णालय स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र आणि बालरोग तज्ञ या क्षेत्रातील वैद्यकीय सेवा प्रदान करते। येथे गर्भवती महिलांसाठी प्रसूतीची सुविधा, नवजात बालकांची काळजी आणि स्त्रीरोग संबंधित आजारांचे उपचार उपलब्ध आहेत। या रुग्णालयाची मुख्य वैशिष्ट्ये आपण पाहूयात। स्त्रीरोग आणि प्रसूती सेवा, गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंतची संपूर्ण काळजी इथे घेतली जाते। स्त्रीरोग आणि प्रसूती सेवा हे वैद्यकीय शास्त्राचे एक महत्त्वाचे भाग आहेत, जे स्त्रियांच्या प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित करते। हे विभाग दोन मुख्य भागांमध्ये विभागले गेले आहे। पहिला, स्त्रीरोग। स्त्रीरोग हा विभाग स्त्रियांच्या प्रजनन प्रणालीशी संबंधित आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करतो। यात पाळीचे विकार, गर्भाशय, अंडाशय आणि स्तनांच्या आजारांसह इतर समस्यांचा समावेश होतो। स्त्रीरोग तज्ञ स्त्रियांच्या आरोग्याच्या नियमित तपासण्या, लैंगिक आरोग्य, गर्भनिरोधक सल्ला आणि संधर्मानंतरच्या समस्यांवर उपचार करतात। स्त्रीरोग संबंधित समस्यांवर उपचार जसे की पाळीचे विकार, गर्भाशय, अंडाशय आणि स्तनांच्या आजारांवर उपचार, नियमित आरोग्य तपासण्या आणि स्क्रीनिंग केले जाते। प्रसूती विभाग हे गर्भधारणा, प्रसूती आणि प्रसूतीनंतरच्या काळातील काळजीशी संबंधित आहे। प्रसूती तज्ञ गर्भवती महिलांना गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत आणि प्रसूतीनंतरच्या काळात आरोग्य सेवा पुरवतात। यात गर्भधारणेच्या नियोजनापासून ते प्रसूतीपर्यंतच्या सर्व टप्प्यांचा समावेश होतो। रुग्णालयात नवजात बाळाच्या आरोग्याची काळजी खूप महत्त्वाची असते। नवजात बाळाच्या आरोग्याच्या काळजीसाठी अनेक पैलूंवर लक्ष केंद्रित केले जाते। नवजात बाळाची प्रसूतीनंतर लगेचच तपासणी केली जाते। बाळाचे वजन, उंची, श्वासोच्छवास, हृदयगती आणि शारीरिक वैशिष्ट्ये तपासली जातात। बाळाला कोणताही जन्मजात आजार किंवा विकृती आहे का याची देखील तपासणी केली जाते। आधुनिक सुविधा, आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। नवजात बाळाच्या आरोग्याच्या काळजीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतात। या सुविधांमुळे नवजात बाळांच्या आरोग्याची चांगली काळजी घेणे शक्य होते आणि त्यांच्या वाढीवर लक्ष ठेवता येते। यासोबतच नवजात शिशु दक्षता विभाग, मदर कंगारू केअर, मी फादर कंगारू केअर सुविधा उपलब्ध आहेत। ह्यूमन मिल्क बँक अंतर्गत ज्या बालकांचे वजन 1.5 किलोपेक्षा कमी असते अशा बालकांना दुग्धपेटीतून दूध देण्यात येते। न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर अंतर्गत अत्यंत कमी वजनाचे बालक असतात, त्यांचं पुनर्वसन या विभागामार्फत करण्यात येते। सिकल सेल विभागाअंतर्गत सर्व गरोदर मातांची तसेच बालकांची व इतर पुरुष व महिलांची सिकल सेल बाबत समुपदेशन, तपासणी आणि सर्व शासकीय योजनांबाबत माहिती देण्यात येते। DEIC सेंटर अंतर्गत 0 ते 18 वर्षापर्यंतच्या बालकांची सर्व आजाराबाबत तपासणी व उपचार करण्यात येतात। डागा रुग्णालयाविषयी सांगताना डॉक्टर दिलीप सूरज सिंग मडावीग, वैद्यकीय अधीक्षक डागा रुग्णालय नागपूर काय म्हणालेत पाहूया। डागा रुग्णालयामध्ये अंतर्गत आपण 0 ते वयाच्या 18 वर्षामध्ये जे DICच्या डिपार्टमेंटमध्ये त्यामध्ये आपण न्यूरो फीडबॅक व तसेच NCD चाइल्ड OPD पण आम्ही सुरू करणार आहोत। तर न्यूरो फीडबॅकच्या अंतर्गत जे क्रॉल फाउंडेशन आहे, त्या क्रॉल फाउंडेशनच्या अंतर्गत जे मतिमंद, जे मेंटली रिटार्डेड जे बालकं असतात त्यांना कुठेही नागपूरमध्ये त्यांना
निःशुल्क सेवा देण्याकरता त्यांना अडचण निर्माण होते, ते पण आपण त्या बालकांना इथे सेवा देणार आहोत. डागा गेल्या महिन्यामध्ये आमच्याकडे 28 लाख रुपये प्राप्त झाले आहे आणि त्याची ETB प्लांट सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. व तसंच आमच्याकडे सेंट्रलाइज एअर कूलिंग सिस्टीम OPD बिल्डिंगमध्ये ते 100% कार्यान्वित झालेले आहे. तर अशा पद्धतीने डागा रुग्णालय जो आहे हे स्पेशली फॉर द प्रामुख्याने आरोग्य धनसंपदा म्हणजेच उत्तम आरोग्याची सुरुवात मातेच्या उदरातून होत असते, तेव्हा मातेची राखता आली नाही या देशाची भावी पिढी सशक्त होण्याच्या दृष्टीने स्वर्गीय माननीय डागाजी 1889 मध्ये त्यांनी 20 खाटांचं हॉस्पिटल त्या काळामध्ये त्यांनी निर्माण केलं. म्हणजे याचा अर्थ असा होता, माननीय डागाजी यांनी 150 ते पावणे 200 वर्षाआधी माता व बाल याची निगा आणि काळजी कशी घ्यायची त्यांनी 150 पावणे 2 वर्षाआधी याचं प्लॅनिंग केलं आणि त्या काळामध्ये डागाजींनी 20 बेडेड हॉस्पिटल सुरू केलेले होते. आणि नंतर डागाजींनी त्या काळात इंग्रजीच्या काळातील माननीय कमिशनर साहेब डग्लस त्यांच्या सुपरविजनमध्ये हे 20 हॉस्पिटल त्यांनी त्या काळामध्ये सुरू केलेले होते. त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन 1953 साली सार्वजनिक आरोग्य विभाग 1953 साली डागा रुग्णालय महाराष्ट्र शासनाच्या अधीनस्थ त्यांनी स्वाधीन केले. डागा रुग्णालय यामध्ये प्रामुख्याने आपण महिला बालकांचा आपण सेवा देतो आहे आणि जेव्हा की हे खूप मोठे म्हणजे 500 बेडेड हॉस्पिटल आहे आणि 500 बेडेड हॉस्पिटल म्हटल्याच्या नंतर प्रामुख्याने यामध्ये माझे जे कर्मचारी वर्ग आहे, अधिकारी वर्ग आहे आणि डॉक्टर्स आहेत आणि त्यांचा हा हॉस्पिटल रन करण्याकरता 24/7 त्यांचा मला सातत्याने ते लाभ असतो. आणि माझ्या वतीने ॲज अ वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मडावी आज जागतिक महिला दिन असल्यामुळे मी त्यांना आज जागतिक दिनानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी भविष्यामध्ये असंच माझ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बिंग ए वैद्यकीय अधीक्षक असल्यामुळे माझी हे जबाबदारी आहे की त्यांना घेऊन चालणे आणि त्यांना त्यांची पण मला मदत भेटते आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.